प्रश्न क्रमांक 1. पृथ्वीला सर्वात जवळचा खगोल कोणता आहे? ऑप्शन ए आकाशगंगा, ऑप्शन बी चंद्र, ऑप्शन सी सूर्य, ऑप्शन डी शुक्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चंद्र. प्रश्न क्रमांक 2. पर्यावरणाचे रक्षण केल्यावर काय होते? ऑप्शन ए प्रदूषण वाढते, ऑप्शन बी झाडे वाढतील, ऑप्शन सी प्रदूषण कमी होईल, ऑप्शन डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रदूषण कमी होईल. प्रश्न क्रमांक 3. विदर्भाचे प्रति पंढरपूर कोणते आहे? ए शेगाव, बी पंढरपूर, सी बुलढाणा, डी अमरावती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शेगाव. प्रश्न क्रमांक 4. सूर्यग्रहणाचे किती प्रकार असतात? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 3. प्रश्न क्रमांक 5. हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 14 सप्टेंबर, ऑप्शन बी 17 सप्टेंबर, ऑप्शन सी 21 जुलै, ऑप्शन डी 30 जुलै. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 14 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 6. शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए अकोला, ऑप्शन बी बुलढाणा, ऑप्शन सी जळगाव, ऑप्शन डी वाशिम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बुलढाणा. प्रश्न क्रमांक 7. डोंगी या शब्दाचा अर्थ कोणता आहे? ऑप्शन ए ढोंगी, ऑप्शन बी नदी, ऑप्शन सी छोटी नाव, ऑप्शन डी वाहने. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी छोटी नाव. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या हृदयाचे ठोके कमी पडतात? ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी उंदीर, ऑप्शन सी माणूस, ऑप्शन डी कासव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कासव. प्रश्न क्रमांक 9. शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? ऑप्शन ए ग्रंथ शिरोमणी, ऑप्शन बी ग्रंथ गुरुराज, ऑप्शन सी विवेक सिंधू, ऑप्शन डी ग्रंथ साहिब. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ग्रंथ शिरोमणी. प्रश्न क्रमांक 10. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केली? ऑप्शन ए महात्मा फुले, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी राजा राममोहन राय. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बघूया किती लोकांचे उत्तरं बरोबर येतात. आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय.